राज्यातील बांधकाम कामगारांसाठी मोठी अपडेट आलेली आहे. ज्या बांधकाम कामगारांनी कामगार योजनेअंतर्गत स्कॉलरशिपचा फॉर्म भरलेला असेल, त्यांच्या सगळ्यांसाठी सगळ्यात मोठी अपडेट आलेली आहे. त्यामुळे प्रत्येकाने आजचा व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे. आता महाराष्ट्र शासनातर्फे कामगार विभाग, महाराष्ट्र कामगार कल्याणकारी मंडळ, आपलं जे महा-बी-ओ-सी आहे, यांच्यातर्फे अपडेट एक आलेली आहे आणि या अपडेटमध्ये तुम्ही तारीख पाहू शकता. 28 ऑक्टोबर 2025 ची यामध्ये तारीख आहे आणि या अपडेटचा जो विषय असणार आहे तो विषय आहे बांधकाम कामगार शिष्यवृत्ती, म्हणजेच त्यांची जी स्कॉलरशिप आहे त्या स्कॉलरशिप योजनेसंदर्भातील ज्या कामगारांचे फॉर्म पेंडिंग असतील किंवा त्यांची पडताळणी प्रक्रिया व कार्य पुढील बाबतीत जी कार्यवाही असणार आहे त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आलेली आहे. म्हणजे ज्या बांधकाम कामगारांचा जो त्यांनी फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म जर पेंडिंग असेल किंवा ॲक्सेप्ट झाला असेल आणि 2 ते 15 दिवस झालेले असतील तरी देखील त्यांच्या बँक खात्यामध्ये जर पैसे जमा झालेले नसतील तर त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी अपडेट आलेली आहे. आणि तुम्ही पाहू शकता की ही अपडेट 2025-26 ला ज्या कामगारांनी फॉर्म भरले त्यांच्यासाठी ही अपडेट आलेली आहे आणि तुम्हाला हा व्यवस्थितरित्या व्हिडिओ जाणून घेणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी त्यांनी आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे की महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी दरवर्षी शिष्यवृत्ती योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत 2025-17 साठी आणि जे नवीन येणारं 26 आहे त्या 17 साठी देखील मोठ्या प्रमाणावर अर्ज प्राप्त झाले आहेत आणि यापैकी अनेक अर्जांची जी पडताळणी आहे ती देखील पूर्ण झालेली आहे आणि अनेकांना शिष्यवृत्तीची रक्कम देखील त्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात आलेली असून अजूनही काही अर्जदारांचे अर्ज सध्या पेंडिंग स्थितीत आहेत, अशी अपडेट सरकारपर्यंत पोहोचलेली आहे आणि यावरतीच त्यांनी एक मोठा हा शासन निर्णय काढलेला आहे. या पेंडिंग अर्जाविषयी मंडळाकडून स्पष्टीकरण व मार्गदर्शन सूचना जारी करण्यात येत आहेत आणि त्यांची माहिती खाली दिलेली आहे. सध्या ज्या बांधकाम कामगारांचे आमचे जे अर्ज असणार आहेत ते अर्ज जर पेंडिंग स्थितीत असतील त्यामागे अनेक प्रशासकीय व तांत्रिक कारणे आढळू शकतात आणि त्या संदर्भातील प्राथमिक तपासणी की जी काही अपडेट आहे ती देखील आपल्याला मिळालेली आहे. आता या ठिकाणी आपल्याला त्यांनी काय सांगितलंय की दिसून आलेले जे तुमचे घोटाळे असतील किंवा जे पेंडिंग असल्याचा प्रॉब्लेम असेल ते दिसून आलं आहे आणि अनेक अर्जदारांनी अपूर्ण किंवा चुकीची माहिती अर्जामध्ये सादर केली आहे. जसं की चुकीचं बँक खाते क्रमांक, अपूर्ण IFSC कोड, बँकेचं नाव आधार कार्डाशी जुळत नसेल किंवा अनावश्यक कागदपत्रे उदाहरणार्थ शाळेचा बोनाफाईड प्रमाणपत्र, मार्कशीट किंवा फी पावती अपलोड न केलेली असणे. तसेच काही प्रकारांमध्ये कामगारांची महा-बी-ओ-सीची नोंदणी आहे ती नोंदणी कालबाह्य झालेली असून त्यांनी ती अजूनही पूर्ण केलेली नाही. अशा स्थितीत जर अर्ज असेल तर तो पेंडिंग म्हणून राहतात आणि त्यावरील पुढील कार्यवाही केली जाऊ शकत नाही. त्यामुळे आता कामगारांनी काय अपडेट घ्यायची आहे ते देखील आपल्याला पुढे सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी ज्या अर्जदारांच्या अर्जावर मंडळाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवलेले आहेत असा संदेश मोबाईल प्राप्त झालेला आहे. म्हणजे ज्या बांधकाम कामगारांच्या मोबाईलवरती असा मेसेज आलाय की मंडळाचा किंवा अर्जाचा जो कामगार असेल त्याचा जो अर्ज आहे पुढील कार्यवाहीसाठी मंडळाकडे पाठवला गेलेला आहे असा संदेश जर त्यांच्या मोबाईलवर प्राप्त झालेला आहे तर त्या प्रकारामध्ये अर्ज संबंधित जिल्हा बांधकाम कामगार कल्याणकारी अधिकारी कार्यालयाकडे पाठवला गेलेला असून त्यांची पडताळणी व मजुरी प्रक्रिया सुरू झालेली आहे. अशा अर्जदारांनी चिंता करण्याची गरज नाही आणि करूही नये, कारण त्यांच्या अर्जावर मंडळाकडून कार्यवाही चालू आहे. तथापि पडताळणी पूर्ण झाल्यानंतर जर कोणतेही दस्तऐवज अपूर्ण आढळले तर अर्जदारांना SMS किंवा ईमेलद्वारे सूचित केले जाईल. त्यामुळे कामगारांनी चिंता किंवा टेन्शन घेण्याची गरज नाही असं आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. आता यानंतर त्यांनी मोठी अपडेट काय दिलेली आहे की जे तुम्हाला मोबाईल नंबरवरती किंवा तुमच्या ईमेलवरती तुम्हाला मेसेज तर केलाच जाईल आणि जे तुमचा आपले मोबाईल क्रमांक सक्रिय ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे. त्याचप्रमाणे मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्जाची स्थिती तपासणं गरजेचं आहे. आता तुम्हाला जर आपल्या या बांधकाम कामगारांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे जर ती माहिती नसेल तर ती व्हिडिओच्या मध्ये देखील सांगितली जाईल की जेणेकरून तुम्हाला त्या ऑफिशियल वेबसाईटचा देखील लाभ घेता आला पाहिजे. आता या ठिकाणी
ज्या अर्जदारांचे अर्ज दीर्घकाळ म्हणजेच पेंडिंग स्थितीत राहिलेले आहेत आणि कोणतीही अपडेट मिळत नाही, त्यांनी आपला अर्ज क्रमांक घेऊन जिल्हा बांधकाम कल्याणकारी सुधार केंद्रात भेट देणे आवश्यक आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला असेल, फॉर्म भरल्याच्या वेळेस तुम्हाला एक अपॉइंटमेंट लेटर दिलं असेल, ते अपॉइंटमेंट लेटर घेऊन तुम्हाला जिल्हा सुधार केंद्र या ठिकाणी जाणं गरजेचं आहे. आणि केंद्रात जे अधिकारी असतील त्या अधिकारी अर्जाची तपासणी करून तात्काळ कारण स्पष्ट करतील आणि गरज भासल्यास नवी अर्ज सादर करण्याचं मार्गदर्शन देतील. आता मंडळाने असेही निर्देश दिले आहेत की जर अर्ज पेंडिंग असण्याचे कारण तांत्रिक किंवा प्रणालीगत असेल तर अर्जदारास नवीन अर्ज भरावा लागणार नाही, परंतु अर्जदाराकडून झालेली चूक असल्यास उदाहरणार्थ चुकीचे खाते क्रमांक, चुकीचा आधार क्रमांक असं जर आढळलं तर त्या कामगाराला, त्याचप्रमाणे ज्या कामगारांना किंवा तुमचा अर्ज मंडळाकडे पाठवलेला आहे, पुढील कार्यवाहीसाठी सुरू आहे असा संदेश जर आलेला असून अजूनही शिष्यवृत्ती रक्कम जमा खात्यात झालेली नसेल, अशा प्रकारामध्ये मंडळाने स्पष्ट केले आहे की पडताळणी प्रक्रिया जिल्हानिहाय हळूहळू पूर्ण होत आहे. या अर्जावरील जी मंजुरी आहे ती क्रमाने केली जात असून संबंधित कामगारांच्या खात्यात रक्कम पुढील 15 ते 20 दिवसांच्या कार्यवाहीत जमा करण्याची शक्यता आहे. मात्र ज्या अर्जामध्ये नोंदणी कालबाह्य झाली आहे म्हणजेच रिन्युअल संपला आहे किंवा बँक खाते निष्क्रिय झाले आहे, त्या अर्जदारांना शिष्यवृत्तीचा लाभ दिला जाणार नाही. त्यांनी नोंदणी पुन्हा सक्रिय करून नव्याने अर्ज सादर करावा, अशी अपडेट सरकारकडून आपल्याला पाहायला मिळालेली आहे. आता याशिवाय काही अर्ज असे आढळले आहेत की ज्यामध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती चुकीची टाकलेली आहे. उदाहरणार्थ वर्गाचा क्रमांक, शाळेचं नाव किंवा सत्राची वर्ष यामध्ये विसंगती आहे. अशा प्रकारांमध्ये अर्ज आपोआप पेंडिंग मध्ये पडत आहेत आणि ते पेंडिंगच्या स्थितीतून पुढे अपलोड किंवा डिस्ट्रॅक्ट होत नाहीत. आता या स्थितीत जेव्हा पेंडिंगच्या स्थितीत तुमचा अर्ज जातो आणि यासाठी संबंधित शाळेचे प्रमाणपत्र पुन्हा अपलोड करणं आवश्यक राहते. मंडळाने स्पष्ट केले आहे की ज्या अर्जदारांना अशा चुका केल्या आहेत त्यांनी मंडळाच्या संकेतस्थळावर लॉग इन करून डॉक्युमेंट करेक्शन विभागात दुरुस्ती करून पुन्हा सबमिट करावे, अन्यथा अर्ज नाकारला जाऊ शकतो, म्हणजेच डिसअप्रूव्ह देखील केला जाऊ शकतो. आता मंडळाने यावर्षी अर्जाची पडताळणी पूर्ण डिजिटल पद्धतीने करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे काही वेळा सर्व्हरवरील तांत्रिक समस्या किंवा नेटवर्क त्रुटीमुळे अर्ज प्रक्रिया विलंबित होणे हे कारण देखील अनेक कामगारांच्या अर्जांच्या पेंडिंग स्थितीसाठी जबाबदार आहे. शासनाने या तांत्रिक प्रक्रियेत गती आणण्यासाठी राज्यस्तरीय IT समिती स्थापित केली असून पुढील काही दिवसात सर्व पेंडिंग अर्जाची निपटारा होईल, अशी माहिती मंडळाने दिलेली आहे. तसेच ज्या कामगारांनी आपल्या अर्जाची स्थिती www.mahavoc.in, आता ही जी कामगार योजनेची ऑफिशियल वेबसाईट आहे, या वेबसाईटवरती ज्या कामगारांनी अधिकृत संकेतस्थळावर स्कॉलरशिप ऍप्लिकेशन स्टेटस विभागात तपासणी करायची आहे, जर अर्ज रिजेक्टेड म्हणून दिसत असेल तर त्याचे कारण नमूद केलेले असेल, अशा अर्जदारांनी योग्य ती दुरुस्ती करून नवीन अर्ज सादर करावा. आणि मंडळाने स्पष्टपणे सांगितले आहे की पेंडिंग किंवा रिजेक्टेड अर्जदारांना योजनेचा जो लाभ असणार आहे तो लाभ आपोआप मिळणार नाही. अर्ज वैध, पडताळणी पूर्ण आणि मंजूर झाल्यानंतरच रक्कम बँक खात्यात जमा केली जाईल, अशी अपडेट सरकारकडून आपल्याला आलेली आहे. आता पुढील माहिती काय आहे की या योजनेअंतर्गत सध्या 40 लाखहून अधिक बांधकाम कामगारांच्या मुलींना शिष्यवृत्ती अर्ज सादर केलेले आहेत. म्हणजेच बांधकाम कामगारांनी आतापर्यंत 40 लाखहून हजार त्यांच्या मुलांचे अर्ज या ठिकाणी अपलोड केले आहेत. यापैकी जवळपास 75% अर्ज मंजूर अवस्थेत असून उर्वरित अर्जाची पडताळणी सुरू आहे. आणि मंडळाने जिल्हानिहाय विशेष अधिकारी नेमून प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश दिले आहेत. म्हणजेच आता प्रत्येक बांधकाम कामगाराने ही एक अपडेट घ्यायची आहे की जर त्यांनी स्कॉलरशिपचा फॉर्म भरलेला असेल तर त्यांना योजनेचा लाभ 100% होणार आहे आणि त्यांनी या ठिकाणी चिंता करण्याची गरज नाही. ज्या कामगारांनी अफवांवर विश्वास न ठेवता